श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. शारदीय नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होते आणि अशी ही घटस्थापना कशी करायची, तसेच आपल्याला कोणत्या वेळेमध्ये घट बसवायचे आहेत, घट बसवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, घट आपण कशावरती बसवावेत, तसेच आपण त्या घटामध्ये जी धान्य वापरतो तर ते किती व कोणती धान्य वापरावीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यावर्षी 15 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्र आहे आणि विजयादशमी ज्याला आपण दसरा म्हणतो तर तो 24 ऑक्टोबरला आहे. नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस. या काळात देवीची पूजा आणि आराधना केली जाते. आपल्या घरामध्ये घट बसवले जातात. घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. आपल्या शेतात जी पिके पिकवली जातात त्यातून आपले पोट भरते आणि त्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचाच हा दिवस असतो. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर घटस्थापना कशी करावी तर हे आपण बघणार आहोत. यावर्षी नवरात्रीत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा 15 ऑक्टोबर रविवारी सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 आहे. यावेळी प्रत्येकजण आपल्या घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच मंडपामध्ये घट बसवू शकतात. घटस्थापनेला शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरले जाते आणि दसऱ्यापर्यंत ते पीक उगवले जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. देवी सिंहाची स्वारी करत असली तरी नवरात्रीच्या काळात ती पृथ्वीवर येते तेव्हा तिचे वाहन हे बदलत असते. ज्या दिवशी नवरात्र सुरू होते तर त्या दिवसाच्या आधारे तिचे वाहन ठरते. यंदा देवीचे वाहन हे हत्ती असेल. यावर्षी शारदीय नवरात्री ही 9 दिवस आहे. कधी कधी नवरात्र ही 8 दिवसांची सुद्धा असते. तसेच जर तिथीमध्ये वाढ झाली तर ती 10 दिवसांची सुद्धा असते. यावर्षी कोणत्याही तिथीचा क्षय किंवा कोणत्याही तिथीमध्ये वाढ होत नसल्यामुळे नवरात्र ही 9 दिवसांची असणार आहे. आता घटस्थापना करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे माती. यामध्ये तुम्ही काळी माती किंवा लाल माती सुद्धा घेऊ शकता. काही कारणाने जर काळी माती मिळाली नाही तर आपण लाल माती सुद्धा वापरू शकतो. यानंतर मातीचे मडके म्हणजे जो मातीचा जो तांब्या आहे ज्याला आपण घट म्हणतो तर तो, किंवा जर तुम्हाला मातीचा घट मिळाला नाही तर तुम्ही पितळेचा तांब्या सुद्धा वापरू शकता. त्यानंतर पूजेसाठी पाणी लागणार आहे, गोमूत्र किंवा गंगाजल, तसेच 5, 7 किंवा 9 धान्य तर ही तुम्ही घेऊ शकता. यामध्ये हरभरा, ज्वारी, बाजरी, गहू, जव, मका, तीळ, करडई, मूग किंवा चवळी तर अशी ही धान्ये आपण घेऊ शकतो. यानंतर नारळ लागणार आहे जो घटावर ठेवला जातो. दिवा लागणार आहे, तसेच तेल किंवा तूप तुम्ही जे दिव्यामध्ये घालणार आहात तर ते लागणार आहे. तुम्ही जर अखंड दिवा लावणार असाल तर अखंड दिव्यासाठी तुम्हाला दुसरा एक मोठा दिवा लागेल. यानंतर तुम्हाला सुपारी लागणार आहेत, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, रक्षासूत्राचा धागा, विड्याची पाने, तसेच आंब्याची ढाळी आणि लाल वस्त्र हे आपल्याला पाटावरती अंतरण्यासाठी लागणार आहे. तर एवढे साहित्य लागणार आहे. घटस्थापना करण्यापूर्वी आपण ज्या जागेवर घटस्थापना करणार आहोत तर त्या जागेवर गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडावे. यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावावे आणि आपण घटस्थापना करताना आसन घेऊन बसावे. आता आपण घटस्थापना कुठे करू शकतो तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर घट बसवू शकता. परंतु काही कारणाने देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही बाजूला सुद्धा घटाची स्थापना ही करू शकता. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचे जे देवघरातील देव आहेत तर ते तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ करायचे आहेत आणि नंतर आपल्याला देवांची पूजाही करायची आहे. या दिवशी देवांना विड्याच्या पानावरती बसवलं जातं आणि या देवांना 9 दिवस हलवत नाहीत. फक्त पाणी शिंपडून त्यांची पूजा केली जाते. 9 दिवस देवांना आंघोळ घालत नाहीत. परंतु काही भागात मात्र जी आपली कुलदेवी आहे तर तिलाच फक्त घटी बसवलं जातं, म्हणजे विड्याच्या पानावरती बसवलं जातं आणि तिची 9 दिवस तिला स्नान घालून 9 दिवस पूजा केली जात नाही. परंतु इतर देव जे आहेत तर त्यांची मात्र रोजच्याप्रमाणे पूजा केली जाते. प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी आहे. घटस्थापना करण्याची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये
आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत तर ती जागा स्वच्छ करून तेथे तुम्हाला पाट मांडायचा आहे। त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंतरायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। हा जो दिवा आहे तर तो अखंड दिवा नाही, तर छोटंसं निरंजन आपण लावू शकतो, जे आपण नेहमी पूजेसाठी वापरतो। तर असा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे, कारण प्रत्येक विधीची सुरुवात ही आपण अग्नीला प्रज्वलित करून करत असतो। त्यामुळे हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करून दिव्याची पूजा आपण सर्वप्रथम करून घ्यायची आहे। त्या पाटाभोवती तुम्ही रांगोळी काढू शकता, फुलांनी सजावट सुद्धा करू शकता। त्यानंतर पाटावर तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती तुम्हाला विड्याची 2 पाने ठेवून, तुमच्याकडे जर दुर्गा मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। आणि जरी मूर्ती नसेल तरी मग तुम्हाला ही मूर्ती ठेवण्याची आवश्यकता नाही। तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश असेल तर तुम्हाला या दिवशी त्यातील पाणी बदलायचे आहे। मंगल कलशावरचा नारळ खराब झाला असेल तर तो सुद्धा तुम्ही बदलू शकता। आणि जर देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर तो तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सुद्धा स्थापन करू शकता आपल्या देवघरामध्ये। तर त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता की आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगल कलशाची स्थापना कशी करू शकतो। यानंतर आपण सर्व देव जे आहेत तर ते आपल्याला पानावरती बसवायचे आहेत, देवांची पूजा ही करून घ्यायची आहे। आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे दररोज आपण फुलाच्या साह्याने देवांवरती फक्त पाणी शिंपडायचं आहे आणि देवपूजा करायची आहे। आता ही देवपूजा झाल्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी आपण देवपूजा झाल्यानंतर हे घट बसवायचे आहेत। घट बसवण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा, तर एक तामण घ्यायचं, उजव्या हातामध्ये पाणी, अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की मी, त्यानंतर तुमचे नाव, यानंतर तुमचे जे गोत्र आहे तर ते गोत्र म्हणायचं आहे। जर गोत्र माहीत नसेल तर तुम्हाला काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। आपण जो घट बसवतो तर तो कुलदेवीच्या नावाने बसवतो, त्यामुळे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। आणि त्यानंतर म्हणायचं आहे मी घटस्थापना करत आहे। तुम्ही जर अखंड दिवा लावणार असाल तर अखंड दिवा मी लावणार आहे। माझ्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी नांदू दे, तर असा तुम्हाला संकल्प करायचा आहे। आणि हा दिवा तेवत ठेवण्याची शक्ती दे, हा दिवा 9 दिवस तेवत राहू दे, त्यासाठी आशीर्वाद दे, तर असा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता। संकल्प करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी त्या पाटावरती घट बसवणार आहोत तर तेथे तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती तुम्हाला केळीचं पान ठेवायचं आहे। म्हणजे आपण घट कशावरती बसवू शकतो, तर तुम्ही केळीचं पान ठेवा, पत्रावळी ठेवा किंवा टोपलीमध्ये सुद्धा घट बसवले जातात। जी कळकाची टोपली आहे तर त्यावरती सुद्धा घट बसवले जातात, किंवा तुम्ही एक ताट घेऊन त्यामध्ये सुद्धा घट बसवू शकता। आता जेव्हा आपण टोपलीमध्ये घट बसवतो तेव्हा ही जी टोपली आहे तर त्याखाली मात्र तुम्हाला एक भांडं ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा घटाला पाणी घालतो तेव्हा ते पाणी निरपून त्या भांड्यामध्ये जमा होईल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर माती घ्यायची आहे आणि तुम्हाला या ताटामध्ये, जर तुम्ही ताटामध्ये घट बसवणार असाल तर त्या ताटामध्ये मातीचा एक थर द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्याच्या मधोमध जो तुम्ही घट घेतलेला आहे, मग मातीचा घट घ्या किंवा पितळेचा तांब्या घ्या, तर तो तुम्हाला मधोमध ठेवायचा आहे। त्यानंतर ही जी माती आहे तर त्या थरावरती आपल्याला आपण जी धान्य घेतलेली आहेत तर ती धान्य जी आहेत तर ती धान्य आपल्याला त्या मातीवरती पेरायची आहेत, म्हणजे त्या मातीमध्ये मिक्स करायची आहेत। आता आपण जो तांब्या घेतलेला आहे किंवा जो घट घेतलेला आहे तर त्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्या तोंडाला एक रक्षासूत्राचा धागा आहे तर तो सुद्धा बांधायचा आहे। तुम्ही त्या रक्षासूत्राच्या धाग्याचे 9 वेढे सुद्धा देऊ शकता, किंवा 1 किंवा 2 वेढे जरी दिले तरीही चालेल, परंतु तो तांब्या रिकामा तसाच न ठेवता त्याच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा हा बांधायचा आहे। त्या घटावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तसेच कुंकवाची 5 बोटे म्हणजे उभे नाम, तर हे सुद्धा आपल्याला त्या घटावरती काढायचे आहेत। स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा तर ह्या सुद्धा काढायच्या आहेत। आता हे सर्व करताना सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, तर या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता। यानंतर या घटावरती स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला या घटामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी भरल्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, नाणे आणि फूल टाकायचं आहे। तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे दुर्वा जर अवेलेबल असतील तर तुम्ही दुर्वा सुद्धा टाकू शकता। यानंतर त्या तांब्यावरती आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि 1 आंब्याची ढाळी ठेवली तरी चालेल, नाही ठेवली तरी चालेल। तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही आंब्याची ढाळी सुद्धा त्यामध्ये ठेवू शकता। त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे, 5 विड्याची पाने, त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी ही वरच्या दिशेने येईल तर अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे।
तुमच्याकडे जर देवीचा मुकुट असेल तर तो तुम्ही त्या नारळावरती लावू शकता। नंतर आपल्याला ह्या नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे। तुमच्याकडे जर देवीचे दागिने असतील, नथ, मंगळसूत्र, तर हे घालायचं आहे। आणि अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो आपल्याला त्या मातीमध्ये स्थापन करायचा आहे। आता आपण त्या मातीवरती जी धान्य पेरलेली असतात तर त्यावरती आपल्याला पुन्हा मातीचा एक हलका असा थर द्यायचा आहे। जास्त जाडसर थर द्यायचा नाही, हलक्या हाताने माती त्यावरती आपल्याला मातीचा एक थर द्यायचा आहे, जेणेकरून धान्य जे उगवेल तर ते व्यवस्थित उगवेल। तुम्ही जास्त माती टाकली तर धान्य आतमध्येच दुमडले जाते आणि ते व्यवस्थित उगवत नाही, त्यामुळे हलकासा मातीचा थर हा आपल्याला द्यायचा आहे। प्रत्येकाची पद्धत ही घट बसवण्याची थोडीफार फरकाने वेगळी असते, तर तुमची ज्या पद्धतीने परंपरा आहे तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही हा घट बसवू शकता। काही भागात काय केलं जातं की घटावरती नारळ ठेवला जातो, तर काही भागामध्ये नारळ ठेवत नाहीत। मग तुमची जशी पद्धत आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता। यानंतर या मातीवर आपल्याला हलके हलके पाणी शिंपडायचे आहे की ज्यामुळे धान्य उगवायला मदत होईल। एकदम पाणी असं धार लावून ओतायचं नाही, तर हाताने थोडे थोडे शिंपडायचे आहे। यानंतर आपल्याला विड्याची 5, 7 किंवा 9 पाने घ्या आणि त्या पानांची आपल्याला एक माळ करायची आहे आणि त्या या घटाला आपल्याला घालायची आहे। कारण पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घातली जाते आणि त्यानंतर तुम्ही फुलांच्या माळा ह्या घालू शकता। आता ज्या ठिकाणी घट बसवलेला आहे तर त्याच्या वरच्या बाजूला भिंतीमध्ये एखादा खिळा असावा, ज्यामुळे तुम्ही एक टोक जे या माळेचं आहे तर ते खिळ्याला बांधायचं आहे आणि दुसरे जे टोक आहे तर ते घटावरती येईल। तर या पद्धतीने ही माळ जी आहे तर ती घालायची आहे आणि आपण 9 दिवस 9 फुलांच्या माळा तर ह्या सुद्धा घालू शकता। याचा सुद्धा आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे की कोणत्या दिवशी कोणती माळ घातली जाते, तर हा सुद्धा तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आपण घटस्थापना अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो। आता घट कोणत्या वेळेत बसवावा, घट कशावर बसवावा आणि यामध्ये कोणती धान्य वापरावीत हे तुम्हाला समजलेच असेल। तुम्ही 5, 7 किंवा 9 धान्य वापरू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा धान्य म्हणजे आपण जे घटस्थापनेच्या वेळेला धान्य वापरतो तर त्याचं एकत्रित असं पॉकेट मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता। आता घटस्थापना झाल्यानंतर तुम्ही त्या घटाच्या भोवती फुलांनी डेकोरेशन सुद्धा करू शकता। घटाभोवती गोलाकार आपण फुले ठेवू शकतो, जी आपण रोज बदलू सुद्धा शकतो। फक्त एकदा घट बसवल्यानंतर 9 दिवस घटाला आपल्याला हलवायचं नाही आणि यानंतर तुम्ही जर अखंड दिवा लावणार असाल तर तो दिवा तुम्हाला लावायचा आहे। अगोदर जो आपण दिवा लावलेला आहे तो वेगळा आणि अखंड दिवा हा वेगळा। तर अखंड दिवा आपण कसा लावायचा, त्यानंतर त्या वातीची दिशा कुठे असावी, दिवा घेताना तो कोणत्या धातूचा घ्यावा, तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि अशा प्रकारे घटस्थापना झाल्यानंतर आपल्याला देवीला, घटाला, तुमच्या देवघरातील जे तुमचे देव आहेत तर त्या सर्वांना आपल्याला गोड नैवेद्य दाखवायचा आहे। मग यामध्ये तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता, फळांचा किंवा तुपाचा, मधाचा, तर असे जे नैवेद्य आहेत 9 दिवसांचे 9 नैवेद्य आहेत, तर यापैकी तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, निरंजनाने ओवाळायचं आहे। दररोज तुम्हाला ह्या घटाला पाणी शिंपडायचं आहे। तसेच जो अखंड दिवा लावलेला आहे तर त्याला आपल्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे। तुम्ही जी घटाभोवती फुले जी ठेवलेली आहेत तर ती सुद्धा तुम्ही रोज बदलू शकता। फक्त जी आपण घटाला माळ घालतो तर ती रोज एक माळ घालायची आहे, परंतु आदल्या दिवशी घातलेली माळ आपल्याला तशीच ठेवायची आहे, ती माळ मात्र काढायची नाही। घट उठल्यानंतर आपण जो घटावरती नारळ ठेवलेला आहे तर तो कधीही फोडू नये, तर तो तुम्ही मातीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। तसेच घटाचे जे धान्य असते तर ते सर्व देवांना अर्पण केले जाते। तसेच पुरुषांनी ते कानावर तर स्त्रियांनी ते केसामध्ये परिधान करायचे असते। तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही घटस्थापना करू शकता।